आणि उमेदवारीला उभे असताना सगळ्यात आधी क्रमांक 1 जे आमच्या वहिनी बानखिले वंदना कैलास ज्यांचा आपण आत्ताच सत्कार नामदार साहेबांच्या आणि दादांच्या हस्ते केला। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कैलासवासी किसनराव बानखिले यांच्या घरातील या उमेदवारीला बिनविरोध या ठिकाणी प्रथमच या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावर निवडून आले, त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने हे करतो। त्याचप्रमाणे क्रमांक 2 नंबरच्या वॉर्डातून मोर्डे उर्मिला प्रवीण मोर्डे यांच्या पत्नी आणि कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा, गावाच्या विविध विकासात सहभाग असणारा आणि त्या प्रभाग क्रमांक 1-2 मधून श्री मोर्डे उर्मिला प्रवीण यांची मी या ठिकाणी आपल्या सर्वांना ओळख या उमेदवारीची करून देतो। 1 मिनिट त्यांनी अर्धा मिनिट सांगावं। प्रवीण मोर्डे प्रभाग क्रमांक 2 ची अधिकृत उमेदवार घड्याळ या चिन्हासाठी लढत आहे। तुम्ही मला मतदान रूपी मदत करावी हीच विनंती। धन्यवाद। तुम्ही वर या ना। 3 नंबरचे उमेदवार जे आहेत ते आता या ठिकाणी महेश दादा पुढच्या 5 ते 10 मिनिटात इथे येत आहेत। त्यांच्याबरोबर जी आपली राष्ट्रवादी आणि भाजप युती आहे त्याचे 4ही उमेदवार जे आहेत त्यांचाही मी परिचय करून देईल। पण 4 नंबरच्या वॉर्डात थोरात ज्योती प्रकाश या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्याविषयी जास्त परिचय सांगण्याची मला गरज लागत नाही, कारण आम्ही सगळे जेव्हा सिलेक्शन कमिटीतून निरीक्षक या ठिकाणातून त्या विभागातून उमेदवारी म्हणून जे इच्छुक होते आणि मतदारांना त्या ठिकाणी अंदाज घ्यायला गेलो तेव्हा सर्वांकाची ज्योतीताईची नाव या ठिकाणी अभिमानाने सांगावं लागेल का ओपन पुरुषाची जागा असताना देखील महिलेला या ठिकाणी आम्हाला उमेदवारी पाहिजे आणि सर्वसंमतीने या ठिकाणी त्या वॉर्डाने दिलं। अशा या ज्योतिताई यांचा परिचय जेव्हा आज आपल्या सगळ्याला माहिती आहे की तुम्ही आम्ही सगळ्याच्या सुखदुःखात लग्नात हजेरी देत असतो, पण ज्योतिताईचं त्या पलीकडे असतं। त्या घरात जर लग्न असेल तर जे काही लग्नाच्या मागचं कार्य असेल त्या स्वतःहून त्या स्वयंपाकघरात घुसतात। माझे नाव ज्योती प्रकाश थोरात, मी वार्ड क्रमांक 4 मधून उभी आहे। माझं चिन्ह आहे घड्याळ। धन्यवाद। 5 नंबर वार्डात आपल्या सर्वांचा आवडता असा थोरात संदीप उर्फ लक्ष्मण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी सगळ्यात मनमिळाऊ कार्यकर्ता, सर्व पक्षामध्ये सर्वांच्या बरोबर राहून हसत मिकत राहून सामाजिक कार्य असेल, कबड्डीपटू असेल, क्रीडामध्ये असेल असा आपला उमेदवार थोरात संदीप माधव यांनी मतदारांना या ठिकाणी अभिवादन करावं। नमस्कार, मी संदीप उर्फ लक्ष्मण माधव थोरात बघते। मी आपल्या राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील तसेच महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मंचर नगर पंचायतची जी निवडणूक लागली आहे, मला 5 नंबर प्रभागातून निवडणूकचं अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर मी सर्व मतदारांना विनंती करत आहे, आपला आशीर्वाद रूपी आपण सर्वांनी घड्याळाचं चिन्ह दाबून आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करायचं आहे। धन्यवाद। धन्यवाद। 7 नंबर वॉर्डातून भाजपचं सीट आहे, ते सगळे एकत्र महेश दादाबरोबर येत आहेत। इथे काही कार्यकर्ते पुढे आलेले आहेत। 8 नंबर वॉर्डातून मीर इब्राहिम अली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक आमचा तरुण आणि मुस्लिम समाजातून इंजिनिअरिंग झालेला, ग्रॅज्युएट झालेला मीर अली या कुटुंबातून या ठिकाणी याला समाजाने त्या ठिकाणी आम्ही त्या याच्यात गेलो आणि जाहीर आवाहन केलं की आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी देत असताना आम्हाला हा कोण तो कोण हे पाहायचं नाही आहे। गेले 10 वर्ष मुन्ना शेठ नंतर त्या वॉर्डातून मुस्लिम समाजाचा एक कार्यकर्ता ना तर 10 वर्ष ग्रामपंचायतीत गेला, पण उद्याच्या होणाऱ्या या नगरपंचायतीच्या निवडणुकीत तुम्ही मला बिनविरोध असं एक सीट द्या। जवळपास त्यांनी सगळा प्रयत्न केला आणि मीर इब्राहिम अली
हा खऱ्या अर्थानं तरुणांमध्ये आवडता क्रिकेटचा त्याचा एक आझाद EM आझाद याचं क्रिकेटचं एक हे असणारं त्याला देखील या ठिकाणी हे दिलेले. या ठिकाणी मी थांबून इम्रान अली महेश दादा लांडगे यांचा या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांचं आपण या ठिकाणी महेश दादाचं स्वागत करूया. महेशदादा लांडगे यांचा भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा खासदार शिवाजीराव पाटलांचा या ठिकाणी मीर इम्रान अली इब्राहिम अली यांनी आपला थोडक्यात अभिवादन करून परिचय द्यावा. पुढे येऊन एक खालून काही कार्यकर्त्यांना थोडी विनंती, एक 10-12 खुर्च्या स्टेजवर द्याल तर बरं होईल. नमस्कार, मी इम्रान अली इब्राहिम अली मीर मनसर नगर पंचायत वार्ड क्रमांक 8 मधून निवडणूक लढवित आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय दिलीपराव वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आणि भोसरीचे दमदार आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मनसर नगर पंचायत वार्ड क्रमांक 8 मधून निवडणूक लढवित आहे. तरी आपण मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला विजयी करावे आणि घड्याळ ह्या चिन्हावर आपला शिक्कामोर्तब करावा. धन्यवाद. या ठिकाणी उमेदवाराचा परिचय देत असताना भोसरी विधानसभाचे आणि आपल्या या प्रभागातील मनसर नगरपंचायतीसाठी भाजप पक्षाने विशेष जबाबदारी दिलेले लोकप्रिय आमदार महेश दादा लांडगे यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय शिवाजीदादा आढळराव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी याचबरोबर आपल्या सगळ्याला खूप अल्प काळात अतिशय परिचित असणारे विधानसभेत या ठिकाणी 2 पावलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा पुढे जाणारे आपल्या सर्वांचे आणि भाजप पक्षाचे गुजरातून नेमलेले निरीक्षक या सर्वांनी म्हणजे भाजप पक्षाने तर त्यांना विनंती केलीच, परंतु आम्ही देखील केली. आपलं आणि भाजपचं जर चांगल्या पद्धतीने जुळवायचं असेल तर अतुल भाईला ब्रह्मभटांना बिहारहून ते आत्ताच विजय घेऊन आलेले आहेत, तोच विजय या ठिकाणी कायम ठेवतील. मी अतुलभाई ब्रह्मभटांचे देखील या ठिकाणी स्वागत करण्यासाठी जबाबदारी आदरणीय वळसे पाटील साहेबांनाच सांगतो की अतुलभाई ब्रह्मभटांचं या ठिकाणी स्वागत करावं. मी या ठिकाणी आता अनेक मान्यवर या ठिकाणी राष्ट्रवादीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणेश कवडेजी यांचा सत्कार करावा. राज्य पातळीवरचे जयसिंग एरंडे, मी शाब्दिकरीत्याच या ठिकाणी सगळ्यांना वेळेची आपल्याला मर्यादा आहे, पण या ठिकाणी आलेले सर्व डॉक्टर ताराचंदजी कराळे आहेत, आमचे स्थानिक सर्वच कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे यांचं या ठिकाणी या व्यासपीठाच्या माध्यमातून आणि दोन्ही आपल्या झालेल्या युतीतून आपल्या सर्वांचं स्वागत करून आपल्याबरोबर आपण 3 नंबर गटातून जे आहे मानखिळे ज्योती संदीप या 3 नंबर प्रभागातून आपण भाजपच्या वतीने या ठिकाणी त्यांना तिकीट दिलेलं आहे, त्यांचा देखील या ठिकाणी मी परिचय करीत देत असताना ज्योतिताईला मी या ठिकाणी विनंती करेल का ज्योतिताई सामाजिक कार्यात त्यांचा परिवार या ठिकाणी या मंचरच्या सामाजिक कार्यात असतो, त्यांनी देखील या ठिकाणी नागरिकांना अभिवादन करावं एवढी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर व सर्व माझा मतदार वर्ग, मी ज्योती संदीप बानखिले भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 3 मधून उभी आहे. धन्यवाद.
चिन्ह आहे त्यांचं कमळ. कमळ. लक्षात घ्या, कुठेही गल्लत करायची नाही. कमळ आणि घड्याळ जिथे जसं दिसेल तेच बटन दाबायचंय. त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 6 मध्ये चव्हाण सुहास प्रकाश यांना देखील आपण भाजपमधून या ठिकाणी या युतीच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. चव्हाण परिवाराविषयी मला जास्त काही आपल्याला परिचय करून देण्याची गरज नाही, परंतु त्या प्रभागातून एक चांगलं कार्य करणारा हा युवा कार्यकर्ता, मी त्यांना सांगतो की आपण मतदारांना या ठिकाणी अभिवादन करायचं आहे. त्याचप्रमाणे स्टेजवर सुप्रियाताई लोखंडे यांना मी विनंती करतो की त्यांना स्टेजवर यायचं. ह्यांनी मोठं मन दाखवून आमच्याच आपल्या 13 नंबर वॉर्डात या ठिकाणी तिने माघार घेतली आणि अतिशय होतवारी अशी कार्यकर्ता तिला देखील मी या ठिकाणी घ्या तुम्ही घ्या. सुहास तुम्ही बोला, तुमचं बोला. नमस्कार, मी सुहास सावंत. मी प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवत असून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या युतीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवत असून माझं चिन्ह कमळ आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 7 थोरात महेश गोपीनाथ भाजपच्या चिन्हावर या ठिकाणी याला उमेदवारी दिलेली आहे. आणि हा तरुण कार्यकर्ता ज्याला श्वानप्रेमी असेल, सर्व पशुपक्षी प्रेमी असेल, आपल्या सगळ्याला जवळच्या कार्यकर्त्याला माहिती आहे. आणि गोमातेचं देखील आणि दादांच्या बरोबर देखील खूप जवळून त्यांनी कार्य केलेलं आहे. त्याचं नाव आलं. शिवाजीराव दादांनी एका मिनिटात सांगितलं, महेश थोरातला भाजप तिकीट देतोय, देवेंद्रशाह मान्य करा, बाकी पुढचं मागचं काही असेल मी या ठिकाणी जास्त बोलत नाही. असा हा तरुण आणि सर्वांमध्ये आवडीचा असा कार्यकर्ता महेश थोरात गोपीनाथ यांनी थोडं पुढे येऊन आपला मतदारांना अभिवादन करावं. रामराम. मी महेश गोपीनाथ थोरात. मी प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजप राष्ट्रवादी युतीतून कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी उभा आहे. तरी आपण सर्व मतदार राजाने भरभरून मतदान करून मला आशीर्वाद द्यावेत अशी मी विनंती करतो. जय श्रीराम. चिन्ह आहे भाजप कमळ. धन्यवाद. कमळ या त्याचप्रमाणे 9 नंबर या प्रभागातून याच पद्धतीने म्हणजे जवळपास बहुतांशी 60-70% त्या ठिकाणी आपल्या मुस्लिम समाजाचं मतदान आहे. गावात गेले 15 वर्ष आपण पाहतोय की हाजीबाई 15 वर्षापूर्वी या ठिकाणी नामदार वळसे पाटलांच्या बरोबर त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पॅनलमध्ये ते असतील, गिरीशेठ समदडी असतील, असे 3 उमेदवार त्या ठिकाणी निवडून जात होते. पण त्यानंतर जेव्हा आम्ही स्वर्गीय कैलासवासी किसनराव अण्णा यांच्याबरोबरची एक युती या ठिकाणी ग्रामपंचायतीत केली आणि त्यावेळा त्यांनी तिकडे विनंती केली की आपण कैलासला एक कुठल्या वार्डातून देऊया. तर हाजीबाईंनी आणि त्या समाजाने मोठ्या यांनी सांगितलं की अण्णा तुम्ही आम्हाला आमच्या वार्डातून कैलासला द्या, आम्ही जवळपास बिनविरोध निवडून देतो. 3 टर्म त्यांनी पहिला कैलास असेल, मग वंदना वहिनी असेल, कधी गोटू भाऊ असेल, असे 3ही टर्मला या समाजाने मोठ्या मनाने या ठिकाणी 3ही उमेदवारांना या ठिकाणी बिनविरोध जवळपास पाठवून दिलेलं आहे. आणि आज आम्ही त्यांना पुन्हा तेच सांगितलं की या गावातला एक भाईचारा राहण्यासाठी, या गावातलं एक प्रेम जे आहे ते एक वेगळं दाखवण्यासाठी तुम्ही एक उमेदवार याची द्यावा. आणि संबंध जवळपास मुस्लिम समाजाची एक मोठी या ठिकाणी मीटिंग देऊन उमेदवार आम्ही सुचवला नाही. या ठिकाणी नासिरबाई आहेत, त्या सगळ्यांचे या ठिकाणी विचार घेऊन या ठिकाणी हाजीबाईची कन्या आणि आमचा राजूबाई पठाण यांच्या पत्नी आणि जिचं उच्च शिक्षण असं झालेलं आहे अशी आमची पठाण नायदा बानो अजमत खान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हावर या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. मी तिला विनंती करतो की या ठिकाणी मतदारांना अभिवादन करेल. नमस्कार, अस्सलामुअलैकुम. मैं नाहिद बानो अजमत खान पठान
माननीय दिलीप वळसे पाटिल साहब, शिवाजी दादा साहब, महेश दादा साहब, इन्होंने मुझे वार्ड क्रमांक 9 से राष्ट्रवादी कांग्रेस और भारतीय कांग्रेस जनता पार्टी की तरफ से उम्मीदवार के तौर पर खड़े होने का मौका दिया। इनका मैं तहे दिल से शुक्र अदा करती हूँ। मुझे उम्मीद है हमारा पूरा पैनल ज़रूर जीत कर आएगा। घड़ी का बटन दबाकर हमें अपनी खिदमत का मौका दीजिए। अल्लाह हाफिज़। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद। 10 नंबरचा कार्यकर्ता बानखिले सुहास कोंडीभाऊ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंचर शहर अध्यक्ष आणि रक्तदानात वाहून घेतलेला कार्यकर्ता, वर्षभर त्याला रक्तदान कुठे करायचं, कसं आयोजित करायचं आणि कोणालाही रक्त लागत असेल तर ब्लड बँकेसाठी मोठा काम करणाऱ्या जिल्ह्यातला एक कार्यकर्ता आज या ठिकाणी 10 नंबर क्रमांकातून दिलेला आहे। मी सुहास भाऊला अगदी थोडक्यात त्यांनी मंत्र्यांना अभिवादन करावं। सर्वांना नमस्कार। मी सुहास कोंडीभाऊ बानखिले, महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, त्याचबरोबरीने माडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील, त्याचप्रमाणे दमदार आमदार भोसरीचे आदरणीय महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक 10 मधून या ठिकाणी उभा आहे। तसं पाहिलं तर गेली 20 वर्ष सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात आपण मला पाहत आलात आणि इथून पुढच्या काळात देखील ही सामाजिक कार्याची आवड असल्या कारणानं हे कार्य पुढे नेण्यासाठी मी तत्पर आहे। मी आपणा सर्वांना अभिवादन करतो की आपण येणाऱ्या 2 तारखेला मला 10 नंबरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या बटनाच्या चिन्हावरील बटन दाबून या ठिकाणी निवडून आणावं। धन्यवाद। धन्यवाद, धन्यवाद। या ठिकाणी मोर्डे धनेश देवराम, 11 नंबरचा वॉर्ड। धनेश आमचा एक हुरहन्नोरी कार्यकर्ता आणि त्याला तिकीट मिळतंय का नाही, का याला जातंय का त्याला जातंय, साऱ्या 17 प्रभागाचं त्या ठिकाणी लक्ष लागलेलं होतं आणि सर्वांचा आवडता कार्यकर्ता। मोर्डेवाडीत कालपासून प्रचाराचा नारळ फुटला तसा ती दिशा त्या ठिकाणी दिसू लागली। त्याच्याविषयी आजच जास्त काही बोलण्याची गरज नाही, पण मोर्डेवाडीत नाही संबंध गावात त्याच्या उमेदवारीची आणि पुढच्या त्याच्या जिंकण्याची चर्चा या ठिकाणी आहे। असा हा सर्वांचा आवडता कार्यकर्ता धनेश, त्यांनी अतिशय थोडक्यात या ठिकाणी बोला। अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी, मराठी मनाचा मानबिंदू राजा शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेला या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा, त्याचप्रमाणे भाजपा या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांच्या आज या ठिकाणी सभा होत असताना मी धनेश देवराम मोर्डे आपल्यासमोर माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनींनो या प्रभाग क्रमांक 11 मधून उभा आहे आणि निवडणुकीच्या या रणधुमाळीत मी आपणा सर्वांच्या समोर या ठिकाणी मोर्डेवाडीमध्ये काम करत असताना माननीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी मला जी जबाबदारी दिली, मंचर ग्रामपंचायत सदस्य असेल, त्यानंतर उपसरपंच पद असेल, त्यानंतर मला जे दादांनी किंवा नामदार साहेबांनी या पक्षाचं काम करण्यासाठी जी जबाबदारी दिली, त्या ठिकाणी मी मंचर शहरामध्ये काम करत असताना मोर्डेवाडीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील किंवा अंतर्गत ड्रेनेजचे रोड असतील, हे करण्यासाठी मला ताकद मिळाली। आपल्या सर्वांचं स्वागत करतो। माझ्या धन्यवाद। त्या ठिकाणी 12 नंबरमध्ये आपल्या सगळ्यांना परिचित असणारी थोरात मालती जितेंद्र, राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यांनी आपल्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। त्यांनी आपल्या मतदारांचं अभिवादन करावं, परिचित आहे, संबंध कार्यातून सगळ्यांना परिचित आहेत। नमस्कार, मी सौ मालती जितेंद्र थोरात पाटील, मी प्रभाग क्रमांक 12 राष्ट्रवादी भाजप युतीचे नगरसेवक पदाची अधिकृत उमेदवार म्हणून मी व्यासपीठावर राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय वळसे पाटील साहेब, दादा आणि लांडगे साहेब यांचं सहर्ष असं स्वागत करते आणि येत्या 2 तारखेला माझा
मतदान अनुक्रमांक नंबरही 2 आहे आणि तारीखही 2 आहे. तर मला प्रचंड बहुमताने घड्याळाचं बटन दाबून विजयी करायचे आणि तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्यायची आहे. धन्यवाद. 13 प्रभागातून काळे सोनाली संगीत भारतीय जनता पार्टीतून या ठिकाणी त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. आणि संगीताताई अतिशय कळमळीची आणि आमच्या खास करून शिंपी समाजात त्या काम खुर्च्या करणारी महिलांना द्या बसायला. कार्यकर्ता, तिला या ठिकाणी भाजपने उमेदवारी दिलेली आहे. मी विशेष करून महेश दादाचं या उमेदवारासाठी विशेष आभार मानेल. नमस्कार, मी सौ सोनाली संगीत काळे. मी प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढवत आहे. तसेच आपले राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील, कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे आणि आमचे गुजरातवरून आलेले खास आमचे लाडके म्हणजे बिहारमध्ये निवडणुकीसाठी गेलेले अतुलजी ब्रह्मभट, आदरणीय देवेंद्र शेठ शहा यांचे विशेष आभार मानते की माझी उमेदवारी त्यांच्यामुळे आज निश्चित झालेली आहे. आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की आपल्याला आज या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा जो मान मिळालेला आहे. तर या दोन्ही पक्षांच्या वतीने मी सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि मला तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद देणार आणि मला निश्चितच निवडून आणाल अशी मला आशा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 14 नंबरमध्ये बाणखिले बोराडे धनश्री योगेश ह्या कमळाच्या चिन्हावर भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे. मी त्यांना थोडक्यात फक्त मतदारांना अभिवादन करावं, वेळेची कमी आहे. नमस्कार, मी सौ धनश्री योगेश बोराडे बानखेले, ओहो प्रभाग क्रमांक 14 मधून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या युतीतून उमेदवारी निवडणूक लढवत आहे. तर आज मी माझ्या सर्व मनसरच्या मायबाप बंधू भगिनींना व माझ्या प्रभागातील सर्व लोकांना असं सांगू इच्छिते की येत्या 2 तारखेला आपल्या जी मनसर नगर पंचायतची जी निवडणूक आहे त्यावेळी प्रभाग क्रमांक 14 मधून नगरसेवक पदासाठी कमळ या चिन्हासमोरील व आपल्या नगराध्यक्ष पदासाठी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही या युतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. 15 क्रमांक वॉर्डमधून गावडेताई माणिक संगीत, गावडे माणिक संतोष यांच्याविषयी जास्त मला परिचय करी देण्याची गरज नाही. आमची थोरातांची लाडली कन्या आणि गेल्या 15-20 वर्ष या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये गावच्या सर्वच याच्यात हिरिरीने भाग घेणाऱ्या अशा माणिकताई, त्यांना या ठिकाणी पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. दादांच्याही जवळच्या नामदारांच्याही आणि भोसरीहून आलेले आमचे आमदार महेश दादा कधी त्यांच्या घरी येऊन जेवण करून जातील हे देखील माहीत नसतं. पण अतिशय अशा सगळ्यांमध्ये आमची माणिकताई या ठिकाणी उभी आहे. मी तिच्या वतीनंच या ठिकाणी सांगतो की त्यांना देखील या ठिकाणी मतदारांना अभिवादन करत असताना हात त्यांनी जोडावा आणि कमीत कमी वेळेत या ठिकाणी मांडावा. हॅलो, हां, मी सौ माणिक संतोष गावडे, माझं चिन्ह घड्याळ आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे गांजाळे पल्लवी निलेश म्हणजे जो परिवार गांजाळे परिवार हा कायम जिथं कोणी त्या गटातून उभे राहील त्याला टक्क्यांनी ताकद देणारा हा परिवार, परंतु स्वतःच्या परिवाराला कधी काही न मागता आज पहिल्या वेळा जी आमची या ठिकाणी पल्लवी ताई आहे स्वतःच्या कर्तृत्वावर या ठिकाणी एका पतसंस्थेत कार्य देखील करत असताना सामाजिक कार्य करण्याची या परिवारातून या ठिकाणी संधी यांना मिळालेली आहे. घड्याळ या चिन्हावर मी ताईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी मतदारांचं अभिवादन करावं. नमस्कार, मी पल्लवी निलेश गांजाळे, प्रभाग क्रमांक 16 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार असून मला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून
येत्या 2 तारखेला भरघोस मताने विजयी करावी ही सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती. धन्यवाद. त्यानंतर प्रभाग क्रमांक 17 16 झाला आता. प्रभाग क्रमांक 17 थोरात बेबीताई दौलत यांच्या परिचयासाठी मला सांगण्याची गरज नाही, कारण ती टिल्लम हा एवढा उत्साही कार्यकर्ता आमच्या राहुल, म्हणजे आपल्या रोजच्या याच्यात मी आपलं टिल्लम बोलून गेलो, पण परवलीचा शब्द आहे त्याच्या नावाचा, त्याच्याशिवाय त्याच्याही कानाला जात नाही. राहुल सगळ्या थोरात सर्व कार्यकर्त्यांमध्ये राहुल उभा दिसला की काहीतरी कार्य काढलंय, काहीतरी उत्सव काढलाय. मग गणपती असेल, दुर्गा असेल, मध्ये दुसरं काही कार्य असेल, असं मुळवाडी, माळवाडी, थोरात वस्ती सगळीकडे या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी ताकद देणारा आणि त्यांच्या या मातोश्री थोरात बेबी दौलत यांना या ठिकाणी घड्याळ या चिन्हावर आपण उमेदवारी दिलेली आहे. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की यांनाही देखील खूप भरघोस मताने आपण आशीर्वाद द्यायचा आहे. निवडणुकीच्या माध्यमातून त्या अभिवादन करतील. सर्वप्रथम नमस्कार. मी श्रीमती बेबीताई दौलत थोरात, मंचर नगर पंचायत, प्रभाग क्रमांक 17 वार्डमधून मी उभे आहे. माझं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळाचं बटन दाबून मला बहुमताने विजयी करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाह, शाबाश, धन्यवाद. असाच आवाज खाली आणि वर सगळ्या याला निघाला पाहिजे एवढी मी इथं बसलेल्यांना विनंती करतो. आणि त्याचप्रमाणे वंदनाताईंचा आपण सत्कार केला, बिनविरोध त्या निवडून आल्यात, परंतु या ठिकाणी मतदारांचा आभार ते जरूर मानतील. आणि ती विनंती करण्याच्या आधी खरं तर त्यांच्या बिनविरोध गोष्टीसाठी मला इथे खूप काही मांडण्याची गरज नाही. त्यांना या ठिकाणी स्वतःहून राम असेल, गोटूभाऊ असेल, परिवारातून पुढची पिढी असेल, त्या सगळ्यांनी समोरून सांगितलं की आम्हाला या मंचर नगर पंचायतीत सहभाग घ्यायचा असेल तर आम्ही वळसे पाटील आणि शिवाजीदादा यांच्याच नेतृत्वाने आम्ही काम करणार आहोत, कार्य करणार आहोत. हे कुठलीही आमची तीळ मात्र आमच्या मतात शंका घेऊ नये. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मनाची इच्छा झाल्यानंतर पक्षाने त्या ठिकाणी त्यांना क्रमांक 1 मधून, आणि ते जवळपास आम्ही ठरवून ठेवलं होतं, आणि त्यांनी देखील त्याच्याकडे जरा देखील विचलित राहिल्या नाहीत, विचार देखील केला नाही. परंतु मधल्या काळात ज्या काही गोष्टी घडल्या त्या या ठिकाणी सांगण्यासारख्या नाहीत. कैलासवासी किसनराव अण्णा बानखिले यांचा आपण सगळेच, या सगळ्यांनाच आपला अभिमान आहे. त्यामुळं त्यांच्या उमेदवारीविषयी शंका बाळगायची पण कारण नव्हतं. परंतु काय काय पडद्यामाग घडलंय 2 तारखेच्या नंतर कळेल, आणि त्या घटना कळाल्या तर आपण त्या अशा प्रकारच्या खाली जाऊन आणि अशा परिवाराच्या घरी जाऊन अशा पद्धतीने त्यांच्या उमेदवारीविषयी चर्चा केली, ते अतिशय निंदनीय आहे. त्यामुळं त्या गोष्टीत मी जात नाही. आज काही असेल, समोरचा राहिलेले उमेदवार समोर होऊन त्यांना सांगितलेलं होतं ठीक आहे आमच्या हातून झालंय, पण आम्ही या परिवाराला आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आम्हाला माघार घ्यायची. आणि ते वातावरण झाल्यानंतर या ठिकाणी काहींना सुचलं की आम्ही सांगतो की तुम्ही यांना पाठिंबा द्या आणि निवडून द्या. या ठिकाणी मी वंदनाताईंना विनंती करतो की 2 मिनटं या ठिकाणी या सर्व मतदारांना त्या आभार मानतील. नमस्कार. माझे सासरे स्वर्गीय लोकनेते माजी खासदार किसनराव बानखिले यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून व्यासपीठावरील सर्व मान्यवर, राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील साहेब, महेशदादा लांडगे साहेब आणि मंचर नगरपंचायत सार्वत्रिक 2025च्या निवडणुकीच्या संदर्भात आयोजित झालेले सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, माझे सासरे स्वर्गीय लोकनेते खासदार किसनरावजी बानखिले आणि माझे पती कैलास किसनराव बानखिले यांचा राजकीय व सामाजिक वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी मी प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी जाहीर केली होती. परंतु अण्णा लोकनेते म्हणून किती मोठे होते
याची प्रचिती मला आत्ता आली. सर्व राजकीय पक्षांनी, विशेषतः दादासाहेब, सर्वच राजकीय पक्षांनी माझ्या विरोधात जे विरोधक होते त्यांनी माघारी घेऊन मला पाठिंबा दिला. त्याबद्दल सर्व मंचरकरांचे, सर्व राजकीय पक्षांचे मी आभार मानते. अण्णांनी घालून दिलेला वसा आणि वारसा मी पुढे चालू ठेवण्याचा निश्चित प्रयत्न करेल आणि वैभवशाली मंचर निर्माण करण्यास अण्णांचे जसे योगदान आहे तसेच सर्वांच्या मदतीने मी पूर्ण करेल. आणि अशीच साथ बानखेले कुटुंबाशी राहू द्या आणि सर्वांचे धन्यवाद मानते. धन्यवाद. यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यासाठी म्हणजे या 17 नगरसेवकांच्या प्रमुख आणि या मंचर नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीच्या पहिल्या उमेदवार या ठिकाणी घड्याळ या चिन्हावर जे सुनील भाऊ आपल्या सगळ्याला परिचित आहे. सुनील भाऊ गेले 30-35 वर्ष अनेक काळ अविनाश राणेंच्या बरोबर शिवसेनेत प्रामुख्याने काम केलं. त्यानंतर शिवसेनेत घेण्यासाठी दादांना पुढाकार घेतला. दादांच्या तिन्ही लोकसभेमध्ये कार्य करत असताना एक समन्वय म्हणून जो सुनील आपल्या सगळ्याला परिचित आहे. कुठं काही महेशदादा कुठल्या काही पक्षात झालं तर सुनील भाऊ त्या ठिकाणी पुढे येतो आणि असा हा कार्यकर्ता आणि त्याच्याही या ठिकाणी पत्नी त्यांना या ठिकाणी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोनिकाताईंना दिली. ज्या मोनिकाताई मंचरच्या आमच्या बेंडेंच्या कन्या आणि बानखिलींची सून अशी ही उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं मोनिकाताईंना विनंती करतो की त्या या ठिकाणी मतदारांना अभिवादन करतील. मंचर नगरपंचायतच्या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने उपस्थित माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, माननीय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माननीय आमदार महेशदादा लांडगे, माननीय देवेंद्र शेठ शहा, आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज साहेब आणि दादांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि मंचरच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी मला दिली त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानते. मी मोनिका सुनील बानखिले बेंडे, माझं माहेर मंचर, सासरही मंचर, त्यामुळे मला इथल्या समस्या माहिती आहेत. त्यामुळे आणि आत्ता प्रचाराच्या दरम्यान मी त्या समस्या जवळून समजून घेतल्यात. साहेब आणि दादांनी मंचर शहरात जवळजवळ 150 कोटीची कामे केली. त्यामध्ये ऑडिटोरियम असेल, बाजारतळ असेल, गार्डनचे काम असेल, रस्ते असतील, ही विकास कामे त्यांनी केली. पण अनेक प्रश्न अजून मंचरमध्ये आहेत. मी नगराध्यक्ष झाल्यावर माझं पहिले काम म्हणजे माझ्या डोक्यात बऱ्याच संकल्पना आहेत, त्या मी थोडक्यात सांगते. महिलांची सुरक्षा असेल, आत्ता गंभीर प्रश्न चाललेला आहे बिबट्याचा, तो असेल. परत मंचरमध्ये एकत्रित भूमिगत गटार बांधणे करण्यात येईल. अशा बऱ्याच योजना आहेत. यासाठी आम्हाला तुमची साथ पाहिजे. मी आणि माझ्या समवेत असणारे 17 उमेदवार यांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी करा असे मी तुम्हाला आवाहन करते. हे मत आम्हाला नसेल तर हे मत दादा आणि साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी असेल. दादा आणि साहेब यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असे काम आम्ही करू. म्हणून मंचरच्या मायबाप जनतेला मी पुन्हा एकदा सांगते की मी आणि माझ्या 17 उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा. आम्हाला एक संधी द्या, त्या संधीचं आम्ही सोनं करून दाखवू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. जोरात नगराध्यक्षांचं पहिलंच भाषण जोरदार
जोरदार टाळ्या देऊन त्यांना पुन्हा एकदा आपण मंचर या गावच्या ठिकाणी मीराताईंना मी विनंती करतो की मीराताई त्यांनी वर येऊन बसावं स्टेजवर. आणि अनेक या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत ज्यांना पक्षाकडे उमेदवारी मागितली, परंतु उमेदवारी आपण एकच देऊ शकतो. आणि त्यांनी देखील दादा आणि नामदार यांच्या या पॅनलला पुन्हा एकदा भरघोस पाठिंबा दिला आणि माघार घेतली. अशा सर्व उमेदवारांनी या ठिकाणी मी जे नितीन थोरात आहेत आणि आणखीनही काही उमेदवार आहेत इच्छुक, त्यांनी जरा स्टेजवर यावं. मी अधिकचा वेळ घेत नाही. आपल्याला सगळ्याला या सगळ्यांचे विचार ऐकायचेत. उद्याच्या आपल्या या नगरपंचायतीचं भविष्य जे आहे त्याच्याविषयी या सगळ्यांकडून आपल्याला समजून घ्यायचं आहे. खऱ्या अर्थानं नामदार आणि शिवाजी दादा यांचं मी मनसरकरांच्या वतीनं एक विशेष असा आभार मानेल की नगरपंचायत झाल्यानंतर जवळपास 164 ते 65 कोटी रुपये या ठिकाणी इतका मोठा नगरपंचायतीला निधी हा उपलब्ध करून दिला. वास्तविक पाहता या राज्यामध्ये जवळपास 247 एवढ्या नगरपंचायती आहेत, पण आपलं हे मंचर शहर या आंबेगाव विधानसभेचं एक खऱ्या अर्थाने एक वेगळं महत्त्व ठरलेलं आहे. त्याला पौराणिक असेल, ऐतिहासिक असेल, धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, अशा सर्वच या ठिकाणी या गावाला एक वेगळं महत्त्व आहे. आणि या गावासाठी नामदारांनी 90 पासून मनसरनी त्यांना किती दिलं आणि त्यांनी काय द्यायचं याचं कधी मागे पुढे पाहिलं नाही. एखाद दुसऱ्याला अण्णा आणि आम्ही मागे पुढे समोर झालो असेल, पण त्यानंतर स्वतः अण्णांनीच की या ठिकाणी या तालुक्याचे नामदार आहेत, मंत्री आहेत आणि आपली ही कामं जर पूर्ण करून घ्यायची असेल तर दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण करून घ्यायची आहेत. मग पहिली पाणी योजना असेल, दुसरी पाणी योजना त्या ठिकाणी दादांनी पुढाकार घेतला असेल, दोघांनी मिळून या ठिकाणी या मंचर शहराची वाढत्या समस्या पाहून ही नगरपंचायतीत रूपांतर झालं पाहिजे. सुरुवातीला अनेक लोक कार्यकर्ते या ठिकाणी चिंतित होते की नगरपंचायतीला आमचं स्वतःचं पाण्याचं बिल भरता येत नाही आणि कुठल्या पद्धतीने आमचा हा या ठिकाणी शहराचा विकास होईल. पण गेल्या 2 वर्षात या ठिकाणी केवळ प्रशासनाचा कारभार असताना देखील ज्या पद्धतीने या ठिकाणी विकासाची गंगा वाहिलेली आहे आणि पुढच्याही काळात या ठिकाणी म्हणजे नव्याने आलेली पुन्हा एक नदीच्या उगमापासून म्हणजे डिंब्या धरणापासून थेट मंचर शहरापर्यंत विनाविलंबित 24 तास 7 दिवस पाणी या ठिकाणी उपलब्ध राहण्यासाठी मोठी नळ पाणी पुरवठा योजना डिंब्यापासून असेल, पांडवदऱ्याचं भले निगोटवाडीत 1 TMC होणारं धरण असेल ज्याचा फायदा आमचा निगोटवाडी, मोरडेवाडी, खालचा बानखिले मळा आणि तिकडे तांबडे मळा आणि परिसरात होणार असेल, तरी या पांडवदऱ्यासारखं धरण असेल. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक समस्या या ठिकाणी असताना देखील या शहराचा कायापालट करत असताना मी मोठी कामं सांगून वेळ घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार नाही. परंतु सार्वजनिक रुग्णालय या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आमचा निगोटवाडी, मोरडेवाडी, खालचा बानखिले मळा आणि तिकडे तांबडे मळा आणि परिसरात होणार असेल, तरी या पांडवदऱ्यासारखं धरण असेल. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक समस्या या ठिकाणी असताना देखील या शहराचा कायापालट करत असताना मी मोठी कामं सांगून वेळ घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार नाही. परंतु सार्वजनिक रुग्णालय या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असेल ज्याचा उभ्या देशामध्ये क्रमांक 2 येतो. रोज किमान 700 ते 800 OPD होतात. असं हे हॉस्पिटल असेल, क्रीडा संकुल असेल, नव्याने परत उभं राहणारं 100 कॉटचं हॉस्पिटल असेल. मधल्या काळात कोविडसारखं महाभयंकर संकट आलं
त्यावेळा मागे पुढे काही न पाहता 1000 बेडचं या ठिकाणी मोठं असं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, ग्रामीण रुग्णालयात असेल, ICUचं युक्त असं कोविडमधल्या कोविड काळात या ठिकाणी कोविड रुग्णांना असे या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल असेल, अशा अनेक गोष्टी उभ्या करत असताना जेव्हा नगरपंचायतीची निवडणूक लागली आणि या नगरपंचायतीच्या निवडणूक लागल्यानंतर या दोघांनी दुसरं काही तिसरं काही नाही, दादांचे 10 वर्ष या ठिकाणी मानणारं ग्रामपंचायतीत कारभार पाहणारे सगळे सरपंचापासून सर्व कार्यकर्ते होते, परंतु नव्याने नगरपंचायत रचना करायची, आम्हा कार्यकर्त्यांच्या हातात ही निवडणूक या ठिकाणी दिली। 17 उमेदवार तुम्ही त्या ठिकाणी कोणी निवडून आणा, 17 उमेदवार तुम्ही निवडून देत असताना हा माझा तो तुझा, याला द्या त्याला द्या, वास्तविक नेत्यांचं ते सगळं असतं, पण तू एकाही दिवस मी या स्टेजवरून महाराजांच्या पुतळ्यासमोर अगदी सांगतो, आम्हालाच कधी कधी भीती वाटायची की दडपण्यासारखं व्हायचं, एकही दिवस एकाही उमेदवाराचं हे नाव घेत नाहीत, नेते असताना सगळे त्यांना जाऊन भेटायचे, पण या ठिकाणी तुम्ही जा, मंचच्या प्रमुख कार्यकर्त्यांना या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे आणि ज्यांच्या हातात लाखो करोडो रुपये या ठिकाणी मंच नगरपंचायतीत उद्याच्या विकासाचं देत असताना आम्हाला तुमच्या गावामध्ये येऊन काही करायचं नाही आहे, तुमच्या गावात आम्हाला फक्त राजकारण न करता विकास विकास आणि विकास करायचा आहे। 17 उमेदवार तुम्ही द्या। अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि दादा सांगतात माझ्या हातात वाढती आहे, मीच वाढणार आहे, आणि अशा या परिस्थितीमध्ये 17 उमेदवार जवळपास वातावरण जे आहे सगळ्या मंचरकरांना या ठिकाणी पसंत असताना त्या ठिकाणी महेशदादांनी नामदारांना आणि शिवाजीदादांना प्रस्ताव दिला की विधानसभा आपण बरोबर केली, मंच नगरपंचायत करू शकतो का, आणि तेच देखील हा प्रस्ताव जेव्हा गेला तेव्हा त्यांनी सांगितलं मी आमच्या 17 जवळपास प्रभागामध्ये सगळी तयारी त्या कार्यकर्त्यांना केलेली आहे, परंतु त्या कार्यकर्त्यांना विचारून जरूर आपण भाजपची या ठिकाणी युती करू, पण भाजपची युती करण्यासाठी देखील त्यांची मनोमन जरी इच्छा असेल तरी आमच्या कार्यकर्त्यांवर या ठिकाणी सोडलं की आपण यांना बरोबर घेऊन जायचं का नाही। साहेब म्हटलं हे कार्यकर्ते एवढे यांनी जर आहेत तर वास्तविकतेची त्यांनी मागणी केली, त्यांचं कालपर्यंत काय होतं काय नाही काही सगळं बाजूला ठेवलं, 17 मध्ये वाटाघाटीला आले, चर्चा झाली, महेशदादांनी 1 2 3 4 5 वेळा प्रयत्न केले, 5ही प्रयत्न एवढेच होते की जुळून घ्या, असल त्यांच्यातून आज काही बाजूला जाऊन ज्यांना घडवायचं नव्हतं ही युती, ज्यांना काही बरोबर जाऊन द्यायचं नव्हतं, नामदार वळसे पाटलांच्या बरोबर जायचं नाही म्हणून त्यांनाही काही ओढणारे लोक होते, त्यांना त्यांनी बाजूला काढलं, ते आपल्याला देतायत ना 5 सीटं देतायत ना, जे म्हणताल ते देतायत, 5ही ठिकाणी आमचे कार्यकर्ते तोलामोलाचे कार्यकर्ते देखील असताना आमच्या देखील कार्यकर्त्यांनी मोठ्या खुल्या मनाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला बरोबर घेतलं आणि महेशदादाला हे यश आलं की ही युती करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप हे देखील या ठिकाणी करायचं आहे आणि ती आज युती घडून आणली। साहेबांनी देखील या ठिकाणी इतक्या मोठ्या मनाचा माणूस पाहत राहावं तेवढं कमी आहे। अरे कदाचित वर सरकारात घड्याळ आहे, भाजप देवेंद्रजी फडणवीस आहे आणि या गावाला कमी जास्त प्रमाणात आणखीनही पैसे वाढवायचे मिळायचे असतील तर यांचे वरच्या लेवलला सरकार चालत असताना दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्याकडनं जरी प्रस्ताव आला असता तरी या दोघांनी तो मान्य करून यांना सामावून घेतला असतं, परंतु तो प्रस्ताव इथल्या काही मंडळींना आणून द्यायचं नव्हतं, मीच असेल मीच घोषित असेल तरच या ठिकाणी होईल, नाही तर कशात काही नाही होणार। विनाकारण चुकीचं वातावरण या गावामध्ये निर्माण केलं गेलेलं आहे। केवळ मला या सांगा, या 2 या ठिकाणी मातब्बर नेते असताना कुठल्या परिस्थितीत आपल्याला या ठिकाणी यापेक्षा आणखीन गरज लागणार आहे का, परंतु वेगळ्या दिशेने वास्तविक पाहता हे निवडणुकीचं एकतर्फी वातावरण आहे, कालही होतं आहे आजही आणि उद्याही असणार आहे, परंतु कारण नसताना या ठिकाणी चुकीचं आणि पहिल्या या नगरपंचायतीत वातावरण केलेलं आहे।
जरूर या ठिकाणी मनसरकर त्याला समोरासमोर उत्तर या ठिकाणी मताच्या रूपाने देतील आणि आपली ही जी घड्याळ आणि कमळ भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही युतीच्या उमेदवारांना 17 उमेदवाराला, कारण 17 उमेदवार देत असताना अतिशय पराकाष्ठाचं काम होतं आणि या पराकाष्ठा करत असताना आमच्या सर्व समाजाच्या असतील, मुस्लिम समाज असेल, कुंभार समाज असेल, जैन समाज असेल, अनेक समाजाच्या मान्यवरांनी या ठिकाणी सामावून घेत असताना एक वेगळी कसरत असताना आज ही उमेदवारी या ठिकाणी मिळत असताना समोरच्या बाजूने मी काही बोलणार नाही. समोरच्या बाजूची युती म्हणजे काय, इकडून खाली गळाला लागला तो आमचा उमेदवार. या ठिकाणी अशा पद्धतीची निवडणूक ज्यांना कटलंही, ना पक्षाचं ना कशाचं ना गावचं कुठल्याच विचाराचं नाही, काय करायचं ते मला करा अशा विचाराची विरोधी असलेले उमेदवार यांच्या बुद्धी आणि कुवतीविषयी जास्त अधिक बोलण्याची गरज नाही. आणि अशा या 17 उमेदवारांना या ठिकाणी नामदार आणि शिवाजीदादा आणि आदरणीय महेशदादा लांडगे यांनी या ठिकाणी आपण सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कार्य करून या 17 उमेदवारांना आणि नगराध्यक्षांना भरघोस मतांनी निवडून द्यावं एवढंच या ठिकाणी मी सगळ्यांना अभिवादन करतो.